तर चला आता आपल्याला अनुभव आपण ऐकतोय, ज्यांनी ज्यांनी दासबोध घेतलाय त्यांचे, ज्यांनी फक्त श्रवण केलंय त्यांनी पण सांगावं. तर सुजाता मॅडम आहेत व्यक्त करायला. बोला मॅडम. नमस्कार सर्वांना. तर आपण दासबोधाचं वाचन करायचं असं मॅडमनी सर्वांना सांगितलं. तर मला खूप आनंद झाला की मला दासबोध वाचायला मिळणार आहे आणि मॅडमनी सर्वांना ही संधी दिलेली आहे. तर त्यामुळं मी सातारची असल्यामुळं दासबोधाचे संस्कार सातारला खूप झालेले आहेत. कारण सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे आणि या समाधीचं पावित्र्य इतकं प्रचंड आहे आणि समर्थांचं कार्यही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही लिखाणातून आणि इतर जनजागृतीच्या माध्यमातून प्रचंड काम समर्थांनी केलेलं आहे. आणि याची ऊर्जा संपूर्ण सातारा जिल्ह्याला तसेच संपूर्ण विश्वामध्येच पसरलेली आहे. आणि मी पण लहानपणी दासबोध माझ्या वडिलांनी मला बराच शिकवला होता. म्हणजे ज्या वयात जे हवे ते दशक घेतले होते. म्हणजे आता जसं मॅडमनी सॉर्टिंग केलं की आताचा वयोगट आहे तो आपला अ, मोठा वयोगट आहे 40च्या दरम्यानचा सगळा. तर त्यांच्यासाठी लहान मुलांना जे काही शिकवलं पाहिजे ते काही आवश्यकता नाहीये. म्हणून काही दशक गाळले. मग ते जे गाळलेले दशक होते ते नेमके माझे लहानपणी झाले होते. आणि मला एक अटॅचमेंट होती दासबोधाबद्दल. ग्रंथ आमच्याकडे बरेचसे सगळे ग्रंथ माझ्या वडिलांनी घेतलेले होते. तर त्यामुळं मला दासबोध वाचायची खूप इच्छा झाली. आणि मग मॅडमनी सांगितलं की तुम्ही तुमचे दशक निवडा. तर दासबोध माझ्याकडे आला कसा, तर मी आता इकडं आहे ना पुण्यामध्ये. तर बाकीची पुस्तकं गावाकडे आहेत सगळी. तर दासबोध मला हवा होता. तर मला असं वाटत होतं की मला तो विकत घ्यावा लागणार नाहीये. तो येणार आहे माझ्याकडे कुठून तरी. आणि असं सतत येत होतं. मग मी त्यावेळेला असं म्हणजे हे जे सतत मनन चिंतन मला कुठून मिळेल, कसा येणार आहे, असा विचार चालला होता. आणि अ, आपल्या मॅडमनी जसे टेक्निक शिकवले की व्हिज्युअलायझेशन आणि NLP टेक्निक, किंवा आपल्याला तो मिळालाच आहे ह्या अवस्थेमध्ये राहणार. मग त्यामुळं मग मी तसं करत होते. आणि बरोबर आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी मला तो जी प्रत हवी होती की आपल्याला बेलसरेंची प्रत हवी होती, बरोबर ती प्रत मला अगदी अचानकपणे मिळाली. म्हणजे तो खूप छान पण माझ्याकडं चालून आला दासबोध. त्यामुळे मी खूप खुश झाले. नंतर आम्ही दशक निवडले. दशक निवडताना मॅडमनी सांगितलं होतं प्रत्येकाला ध्यानातून विचारा की तुम्हाला कोणता घ्यायचाय. पण दासबोध चालला तर इतका संपूर्ण शब्दन शब्द दासबोधामधील इतका उच्च प्रतीचा आहे आणि सर्वांनी शिकण्यासारखा आहे की कोणता दशक निवडू मला कळेना, सगळेच चांगले वाटायला लागले. मग मी दासबोध बंद केला आणि जो जो नंतर उघडेल आपोआप तो घ्यायचा असं ठरवलं. मग आत्मदशक 15वा दशक मला उघडला गेला आणि तो दशक मी घ्यायचं ठरवलं. तर या दशकामध्ये दुसरी पार्श्वभूमी याची अशी की यापूर्वी मी श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचं वाचन आपण सर्वांनी केलं होतं. तर त्याच्यामध्ये नेमकं पान नंबर 252-53 वरती उल्लेख असा आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचे जे दोन बंधू होते, श्रीधर शर्मा आणि राज शर्मा, आणि नरसिंह वर्मा ही एक व्यक्ती आहे त्यातली व्यक्तिमत्व आहे. तर या तीन व्यक्तिमत्वांचं आपल्या श्रीपादांनीच असं त्यावेळेला लिहून ठेवलं होतं की पुढील जन्म हा या बंधूंचा, म्हणजे त्यांचे जे दोन बंधू होते ते एक अपंग आणि एक अंध होते. तर या या दोन बंधू पुढील जन्मी तुम्ही महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेऊन रामदास स्वामी या रूपानं तुम्ही कार्य करणार आहात, असा त्यांना आदेश दिला होता श्रीपादांनी. त्यामुळे ते कनेक्शन लागलं की श्रीपादांचे भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढचा जन्म घेऊन आपल्या सर्व महाराष्ट्राला जनजागृती करणार आहेत. आणि नरसिंह वर्मा या हे जे व्यक्तिमत्व आहे त्या ग्रंथामधलं, तर तेच शिवाजी महाराज या रूपानं त्यांचं कार्य पुढे होणार आहे असं श्रीपादांनी सांगितलं होतं. तसंच त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की रामदास स्वामींच्या कार्यानंतर त्यांचा जो पुढचा जन्म आहे तो शेगाव क्षेत्री श्री गजानन महाराज यांच्या रूपानं होणार आहे. असं बऱ्याच त्यानंतर एक दोन तीन उल्लेख आहेत. तर त्यामुळे ही एक अशी शृंखला लागली की आपल्याला बरोबर पुढच्या गोष्टी ऐकायला त्यांच्याकडून मिळत आहेत. तर हा ग्रंथ मला 15वा दशक मिळाल्यानंतर मी त्याचं वाचन केलं तर खूप सुंदर त्याच्यामध्ये आपल्याला जे विहंगमला सांगितलं जातं तीच फक्त आध्यात्मिक भाषा आहे. आणि एवढे दिवस आपल्याला विहंगमचे संस्कार झाल्यामुळं हा ग्रंथ खरं तर तो समजायला सोपा गेला. कारण यापूर्वी वाचला असता तर तो खरंच समजला नसता. परंतु आता
एवढं खूप समाधान वाटतंय की आपण एवढा महान ग्रंथ इतका समजून घेऊ शकतो, तेवढी आपली जाणीव, तेवढी आपली पातळी वाढलेली आहे. आणि त्यामुळेच आपण ते आत्मसात करू शकतो. तर त्या आत्मदशकामध्ये मुख्य हेच सांगितले की तुम्ही स्वतःवरती फोकस करा. आणि माझ्यासाठी हीच वाक्य आली बरोबर तीच, की स्वतःवरती आपण फोकस केला पाहिजे. स्वतःवरती म्हणजे भौतिक गोष्टीवरती नसून तर अंतरात्म्यावरती आपला फोकस केला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी समर्थांनी सांगितलेलं आहे की भगवंत म्हणजे अंतरात्मा असं समजायचं आहे. मग हा जो फोकस आहे तो आपल्या अंतरात्म्याचा शोध घेतला पाहिजे. आपला अंतरात्मा तोच जगताचा अंतरात्मा. आणि आपले जसं आपल्याला मॅडम शिकवतात की आपण व्यापकता आणली पाहिजे, आपल्या स्वतःमध्ये भव्यता आणली पाहिजे, विस्तृतता आणली पाहिजे विचारांमध्ये आपल्या. आणि आपला जो आत्मा आहे तो सुद्धा आपण विस्तृत केला पाहिजे आणि तो त्याला भव्य रूपात बघता आलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मांडाचं स्वरूप अहम ब्रह्मास्मी जे म्हणतो तेच वाक्य इथं समर्थाने लिहिलंय की विस्तृतता तुम्ही स्वतःमध्ये आणा. स्वतःमध्ये ब्रह्मांड आहे असं समजा आणि तसंच ध्यान करा. आणि तसंच याच्यामध्ये तुर्या अवस्था आणि सुषुप्ती अवस्था याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे समर्थ रामदासांनी. आणि विश्वव्यापी अंतरात्म्याची जर आपण उपासना केली तर आपण ती उपासना सुद्धा विश्वव्यापी बनते. आणि हीच उपासना केल्याने, उपासना विश्वव्यापी जी आपण करतो ती उपासना केल्याने ती दृश्याच्या पलीकडे नेऊन सोडते. म्हणजे उपासना आणि साधना रोजची किती महत्वाची आहे. ती जर केली तर ती उपासनाच, कारण हे माध्यम आहे. उपासना, साधना, ध्यान धारणा, मनन चिंतन आणि आपल्या सर्व षड्रिपूंचा नाश करणे हीच खरं साधने, हीच साधने आहेत. त्याच्यातून पुढं 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 जाण्याची. आणि प्रत्येक समासामध्ये समर्थांनी कायम सांगितलेलं आहे की अज्ञानात जाऊन ज्ञान येतं आणि ज्ञानाचे विज्ञान बनते. तर ही सतत सतत वाक्य त्यांनी ठसवून घेतलेली आहेत. तर हे विज्ञान सुद्धा किती महत्वाचं आहे. तर आपण जे विहंगमला शिकतोय हे सगळं विज्ञान रूपानं आपल्याला शिकवलं जाते आणि त्याच्यातून आपल्याला अध्यात्म उलगडलं जाते. कारण विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं. तर साधकानं हा नेहमी शाश्वताचा शोध घेतला पाहिजे असं समर्थांचं याच्यामध्ये बोलणं आलेलं आहे. तसंच मी संपूर्ण वाचन केलं परंतु शेवटच्या समासामध्ये मी यापूर्वी चाळला होता तो बराच दशक, परंतु जे गोष्ट आली नाही ती अचानक मला वाचताना समोर आली. आणि त्याचं मला आश्चर्य वाटलं की यापूर्वी मला हे कसं वाचनात आलं नाही. ज्या वेळेला मी सेशनला बसले त्याच वेळेला हे का आलंय, तर ते माझ्यासाठी होतं की त्याच्यामध्ये परत शक्तिपाताचं 843 पानावरती शक्तिपात या गोष्टीचा याविषयी समर्थांनी सांगितलेलं आहे की शक्तिपात देणारे यांची वाण नाहीये. भरपूर लोक आहेत शक्तिपात देणारे, परंतु ती घेणाऱ्यांची आणि घेऊन सांभाळणाऱ्यांची मात्र वाण आहे. अनेक सद्गुरू आहेत परंतु ते देतात, परंतु ते घेणं आणि ते सांभाळणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. तर हे तिथं मला फार क्लिक झालंय की हे माझ्यासाठी आहे की आपण घेतलेल्या शक्तिपाताची साधना अजून खूप केली पाहिजे. ती आपली कमी पडते. हा तिथून मला तो मेसेज मिळाला, कारण तो अचानक सेशन घेतानाच ते वाक्य माझ्यासमोर आलं. यापूर्वी ते आलेलं नव्हतं. त्यामुळे ते मी वाक्य घेतलं आणि त्याच्यामध्ये समर्थांनी असंही सांगितलेलं आहे की आपण जे ज्ञान घेतो कितीही ब्रह्मज्ञानी असला आणि त्याला जे ज्ञान मिळालं आहे ते त्यानं समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर ते समाजाचं ऋण तो फेडू शकेल. तर हे ज्ञान हे दिलंच पाहिजे आपल्याला जे आलेलं आहे. म्हणजे आपल्या मंगल मॅडम विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरून करतात की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे. तर हे अट्टहासाने हट्टाने प्रतिपादन करतात असं स्पष्ट तिथे लिहिलंय की हट्टाने मी असं सांगतो की कितीही तुम्ही ब्रह्मज्ञानी असला तरी तुमचं ज्ञान हे लोकांपर्यंत गेलंच पाहिजे. तर असा मला त्याच्यातून मी संदेश घेतला की शक्तिपात याविषयी माझा जास्त फोकस झाला पाहिजे. शक्तिपाताची उपासना माझ्याकडून जास्त झाली पाहिजे. तसंच त्याच्यामध्ये जी उपासना लय पावली पाहिजे असा जो जे एक वाक्य आलं ते एक मला फार आवडलं की आपण उपासना करतोय, ध्यानधारणा करतोय, पण हे संपलं पाहिजे. ह्याच्या पुढच्या नक्की अवस्था आहेत काहीतरी, त्याच्याकडं फोकस झाला माझा की ती आपल्याला अवस्था प्राप्त केली पाहिजे की जी मनाची उन्मन अवस्था आहे तर ती कशी असते आणि ती कशी आपण साध्य केली पाहिजे. की ज्या ठिकाणी
मन, बुद्धी, चित्त, अहंकार या गोष्टींच्या पलीकडची जी अवस्था आहे ती आपल्याला प्राप्त करायची आहे. तर याच्यातून कसं आपल्याला विज्ञानाचं जे सांगितलंय समर्थांनी, तर विज्ञान म्हणजे आपल्याला मंगल मॅडम तर वैज्ञानिक गोष्टीतूनच आपल्याला अध्यात्म शिकवलेलं आहे. मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, हार्ट मेडिटेशन ह्या गोष्टी ज्या आपल्या नरदेह जो मिळालेला आहे त्या नरदेहाच्या आपल्या आतमध्ये जी अनेक यंत्र आहेत, त्या यंत्रांचा वापर कसा करायचा, हृदयाचा, मेंदूचा, त्याच्यातून आपण आपली स्वतःची उन्नती कशी करायची असं आपल्याला शिकवलेलं गेलेलं आहे या प्लॅटफॉर्मला. तर त्याच्यातूनच आपल्याला शिवसहृदय शास्त्र हे सुद्धा अतिशय गूढ आणि सखोल असं शास्त्र मॅडम शिकवत आहेत. आणि हे सुद्धा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक आहे की ज्याच्यातून आपल्याला वेळोवेळी संकल्प करून घेतले जातात योग्य त्या तिथीला. आणि त्याच्यातून आपल्याला खूप मार्गदर्शन मिळते की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या 72,000 असलेल्या नाड्या त्या कशा शुद्ध होतील. आपल्या श्वासावरती पूर्ण आपण श्वासाला गुरु, श्वास हाच आपला गुरु असल्यामुळं तो त्या गुरुचं आपल्याला वेळोवेळी मार्ग स्वतःची कशी उन्नती करू. मग आता शिवसर्वोदय शास्त्र हे तर आपल्याला सर्व प्रकारेच आयुष्यामध्ये मिळणाऱ्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व काही मिळवून देत. फक्त त्या साधकाची जी काही इच्छा असेल त्या सर्व इच्छा तिथं पूर्ण होतात. तर त्यासाठी शिवसर्वोदय शास्त्र शिकणं आणि वैज्ञानिक गोष्टी म्हणजे आतील जी चक्र आहेत ती जागृत करणं. मग आपल्याला ज्या मॅडमनी 4-5 जे कोर्स लॉन्च केले त्यातला पहिला भाग, दुसरा भाग, दुसऱ्या भागामध्ये खूप डिटेल्समध्ये सगळं सांगितलेलं आहे. परंतु हे कसं होतं, आपण एखाद्या ग्रुपला आपल्या जवळच्या व्यक्तींना जसं की ग्रंथाला जोडून आपली चेतना तिथपर्यंत गेल्यामुळे तो ग्रंथ आपल्याकडे आपोआप आला किंवा आपण त्याच्याकडे पोहोचलो. मी यानंतर आमच्या गावी जेव्हा गेले त्याला पाहिलं तर माझ्या एका जुन्या पेटीमध्ये परत मला तीच प्रत दासबोधाची सापडली. मला इतकं छान वाटलं की माझ्या बरोबर कायम हा ग्रंथ आहे, फक्त आपली इच्छा हवी. शिवाय मला जी ज्ञानेश्वरींची साखरे महाराजांची प्रत आहे ती सुद्धा माझ्याच घरात मला सापडली. त्यामुळे मला खूप बरं वाटलं की हे सगळी जी जाणीव आहे त्या जाणीवेतून आपण जो विचार करतोय त्या सगळ्या आपल्या बरोबर ती आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला कायम मिळत राहतात. तर अशा रीतीनं मला आणि ह्या मागच्या काही दिवसापूर्वी काही शब्द असे घुमत होते की ज्याचा अर्थ बऱ्याच गोष्टी समजत नव्हता. वृत्तीची निवृत्ती हा शब्द सतत येत होता. अरे हे काय असेल, काय असेल हे. तर हे दासबोध लावण्यापूर्वीची गोष्ट होती. तर हा शब्द बघा प्रत्येक समासामध्ये आलेला आहे. तर आपल्या ज्या वृत्ती आहेत आणि अवस्था आहेत, वृत्ती आहेत, स्वभाव दोष आहेत, त्या सर्व गोष्टींची म्हणजे जे आपले षड्रिपू असतील, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सर्व वृत्तींची निवृत्ती म्हणजे संपुष्टता आली पाहिजे. हा याचा अर्थ मला याच्यातून समजला. त्यानंतर ब्रह्मदोरा हा एक सतत शब्द आठवत होता की ह्याचा काय अर्थ असेल. याचा आपोआपच ते शब्द येत होते, मी कुठं ऐकले नव्हते, वाचले नव्हते. तर मी त्याचा शोध घेत राहिले की हे का माझ्यापर्यंत येते. तर त्या शब्दाच्या माध्यमातून मी त्या त्या ग्रंथापर्यंत पोहोचत होते. मग हा ब्रह्मदोरा हा शब्द मला ज्ञानेश्वरीमध्ये सापडला की जो ज्ञानेश्वरीमध्ये मुक्ताबाईंच्या ताटीचे अभंग याच्यामध्ये आहे तो की विश्वपट ब्रह्मदोरा म्हणजे हे जे संपूर्ण आपल्याला माया मॅडम जे सांगतात की हे सर्व जे विश्व आहे ते मायाजाळ आहे, तो एक पट आहे आणि त्या पटामध्ये ब्रह्मदोऱ्याच्या स्वरूपानं आपण आत्मानुसंधान साधायचं आहे. तर त्या शब्दामुळं मी त्या त्या गोष्टींमध्ये जाते, सखोल ज्ञान मला होतंय. ते शब्द माझ्यापर्यंत आधी पोहोचतायत आणि नंतर मी त्या ज्ञानाचा शोध घेते. तर अशाच रीतीनं आपण पाहिलेलं आहे की समर्थ रामदासांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांनी समाज जागृतीवरती पण खूप भर दिलाय. कारण तत्कालिक परिस्थिती सुद्धा त्यावेळेला फार वेगळी होती. विचार करा 500 वर्षापूर्वी या व्यक्तीला की ज्या वेळेला शिवाजी महाराज त्याला लहान होते त्या वेळेला आपल्याकडे मुघलांची अनेक आक्रमणं झाली होती. त्यानंतर इंग्रजांनी आक्रमण केले. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन जो काही धर्म आहे तो जागृत ठेवणं फार गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी काही धार्मिक गोष्टींवरती आणि भक्तीवरती भक्तीचा प्रसार करून त्याच्या माध्यमातून जनजागृती केली. आणि त्यावेळेला बघा त्यांनी मारुती या देवतेची अनेक ठिकाणी स्थापना केलेली आहे.
11 मारुती त्यांनी स्थापन केले वेगवेगळ्या ठिकाणी. तर मारुती ही बल आणि भक्तीची देवता आहे. म्हणजे बल पण मिळवलं पाहिजे, शक्तीही मिळवली पाहिजे, आणि शक्ती आणि भक्ती ह्या दोन्हीचं मिलाप म्हणजे मारुती. हे या देवतेचं स्थान आहे. तर ही मारुती म्हणजे आपण पाहिलं आहे सिद्धयोगाच्या सहवासामध्ये की मारुती ही देवता जरी आत्ताच मॅडमनी बघा एक वाक्य छान म्हणजे समर्थांच्या 20व्या दशकातलं वाचलं की देवाची निर्मिती करता येत नाही आणि नष्ट पण करता येत नाही. तरी सुद्धा म्हणजे ते मारुती या देवतांची त्यांनी अनेक ठिकाणी स्थापना केलेली आहे. तर मारुती ही एक अवस्था आहे की जी अध्यात्मामध्ये उच्च अवस्था आहे, आणि त्या अवस्थेपर्यंत मानवानं पोहोचलं पाहिजे असा संदेश समर्थ रामदास स्वामींना द्यायचा आहे, असं मला वाटतं. तर एवढं थोडक्यात बोलून मी माझं बोलणं संपवते. आपल्या विहंगम प्लॅटफॉर्मनी डॉक्टर मंगल मॅडमनी मला दासबोध वाचनाची आणि आपल्या सर्व ग्रुपनी जी काही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, सुजाता मॅडम. तुम्ही छान सांगितलं. उपासना गळून गेली पाहिजे आणि हा. साधनेकडे आपण गेलो पाहिजे. तर उपासना म्हणजे देवाला भजायचं, पूजायचं, देवाची मूर्ती मनात आणायची, समोर ठेवायची, ही उपासना. आणि साधना म्हणजे काय, तर देवाला प्राप्त करायचंय आपल्याला. तिथे आपल्याला पहिल्यांदा नियम येतात. नियम म्हणजे तपश्चर्या असते. साधना ही तपश्चर्या असते. कडक नियमांचं बंधन असतं. पण आणि तिथे प्राणायाम आपण करते हा देवाची ध्यानधारणा कृपा. समाधी. मॅडम हा, आवाज येत नाहीये तुमचा. माझा आवाज येत नाहीये? हा, आत्ता आला बरोबर. तर देवाला आपण प्राप्त करायचंय, की देवाची कृपा प्राप्त करायची साधनेमध्ये, नियमाला ठेवून, कडक नियम पाळून, तपश्चर्या करून. तर हे खूप सुंदर सगळ्यांनी आपण लक्षात ठेवूयात. तर खूप छान सुजाता मॅडम काही गोष्टी सांगितल्या तुम्ही. धन्यवाद. शैलजा मॅडम आता करा, बोला. शैलजा मॅडम, हा. स्पॉटलाइट देते तुम्हाला. हा, हा. बोला. टेक्नो होलिस्टिकला आणि मंगल मॅडमना नमन. आपल्या सर्व श्रोतृवंताला सुद्धा नमन करते. ऍक्च्युली दासबोध याच्याशी माझा खूप पहिल्यापासूनच म्हणजे असं सहयोग योग आला की ज्या वेळेला आम्ही योग अध्यापक करत होतो, साधारण 7 साली, 2007 साली. तर त्यावेळेला आम्हाला एक थिसिस लिहायचा होता आणि मग त्याच्यात विषय आला, तर म्हटलं दासबोध आपण घेऊ शकतो ना, कारण दासबोधला सुजाताताईंनी आता भरपूर त्याबद्दल सांगितलं की सातारमध्ये हे खूप आहे दासबोधाचं, आणि इथूनच समर्थांच्या समाधीचं स्थान सज्जनगड हे अगदी आम्हाला जवळ आहे, 1 तासाच्या अंतरावरती. तर त्यामुळे एक ती आतून अशी जवळीक वाटत होती. आणि मग मी ते त्या निमित्ताने शोध घ्यायला सुरुवात केला. इथं समर्थ सदन वगैरे आहे, त्या ठिकाणी लोकांच्याकडे गेले. म्हटलं योगाविषयी किंवा असं त्यांनी काही लिहिलेलं असेल तर काही पुस्तकं आहेत का. पण त्यावेळेला तिथले लोक सर्व अनभिज्ञ होते. ते म्हटले रामदासांनी योगाविषयी काहीच सांगितलेलं नाहीये. तरी पण मला म्हणजे जाणून घ्यायचंच होतं, म्हणून मी सज्जनगडवर पण गेले. आमच्या शेजारीच तिथले ट्रस्टी स्वामी जे आहेत, त्यांचे वंशज समर्थांचे ते राहतात. हे पण आमचं तेवढंच पुण्य आहे की शेजारच आम्हाला असा लाभलेला आहे. आणि त्यांना मग मी सांगितलं, तर ते म्हटले गडावर तुम्हाला याविषयी माहिती मिळू शकेल. तर म्हणून गडावरती गेले, तिथं पण विचारलं. पण असं योग आणि समर्थ रामदास स्वामी याबद्दल सांगणारे असं काही भेटले नाहीत. पण म्हणून मग मी दासबोध घरी आणला त्यावेळेस आणि वाचायला सुरुवात केली. तर साधारण आम्ही अष्टांग योग शिकलो होतो. अध्यापकला आम्हाला संघटन हा विषय असतो की संघटन केल्याशिवाय आपलं कार्य वाढत नाही, की जसं आपण आता विहंगम मध्ये सुद्धा स्थापित केलेलं आहे मंगल मॅडमनी. त्यामुळे एवढं कार्य वाढू शकलेलं आहे, कारण एकटा माणूस हे सर्व काही करू शकत नाही. संघटनेच्या माध्यमातून तुम्ही जर कार्य केलं तर ते अगदी चौपट कार्य होतं. चौपट नाही, 10 पट सुद्धा आपण ते कार्य करू शकतो, आणि हे मंगल मॅडमनी सिद्ध केलेलं आहे.
इतका व्यापक प्रचंड पसार आपला वाढलेला आहे आणि जे ते सांभाळतायत काउन्सिलरची मदत आहे आपल्याला आणि त्याच्यावर नियंत्रण आहे त्यांचं, मंगल मॅडमचं, त्याही पाहतायत. त्यामुळे क्वालिटी मेंटेन आहे होणाऱ्या कार्यक्रमांची. तर अशा प्रकारे हे कार्य जर केलं तर आपण समाजापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचू शकतो. तर हे सगळं योगामध्ये आमच्या आहे आणि मला ते सर्व रामदासांच्या कामातून पाहायला मिळालं की त्यांनी जिथे जिथे मठ उभारले, महंत त्यांचा कसा होता, की म्हणजे त्यातला स्वार्थीपणा किंवा आपलं हे निघून जावं, गर्व निघून जावं म्हणून भिक्षा हे एक त्यांनी साधन ठेवलेलं आहे की भिक्षा मागून उदरनिर्वाह करा, म्हणजे ते आपल्याला हे राहत नाही त्याच्या मागे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ना त्या मला सर्व म्हणजे निगडीत वाटल्या. त्याचबरोबर सर्व आहे यम नियम यातलं, म्हणजे मनाचे श्लोक हे तर एक खूप उत्तम उदाहरण आहे त्यांचं. मनालाच सांगितलेलं आहे आणि हे मनामुळेच सगळं होत आहे. म्हणजे जी व्याख्या असते आमची, योग हा चित्तवृत्ती निरोधा, हा चित्ताला सांगितलेला आहे. आमच्या ज्या अभ्यासाच्या आता सुजाताताईंनी पण उल्लेख केला की बुद्धी, मन, अहंकार, चित्त, हे सगळे जे चार प्रकार आहेत, वृत्तींमुळे हे सगळं घडत जातं. आपल्या मनामध्ये ज्या वृत्ती येतात आणि त्या वृत्तींच्या मागे आपलं मन धावतं आणि त्यामुळे जीवनामध्ये आपल्या सुख दुःख हे सगळं निर्माण होत असतं आणि त्यामुळे पुढचं सगळं रामायण सुरू होतं. तर यांनाच कसं नियंत्रित करायचं हे ते आहे. आणि सर्व हा उद्देश त्याच्यामध्ये सापडलेला आहे. मला इतक्या प्रकरणातनं मी ते सगळं शोधून काढून तो माझा ग्रंथ केला होता आणि खूप सर्वांनी त्यावेळेस त्याचं खूप कौतुक केलं होतं की एवढं छान लिहिलंय ताईंनी रामदासामधनं. आणि मग ज्या वेळेला सज्जनगडावर एकदा संमेलन होतं, तिथं हा विषय निघाला, तेव्हा मी सांगितलं की योग नाही कसं म्हणता तुम्ही, पानापानात मला योग तिथे सापडलेला आहे दासबोधामध्ये. आणि समास वाचण्याचा म्हणजे हे दासबोध घेण्याचं कारण सुद्धा असं की मंगल मॅडमचा मला एकदा फोन आला की तुझं काय अभ्यासाचे विषय आहेत तर त्यातला पण एखादं तू घे, म्हणजे मग त्या निमित्ताने तुझा पण अभ्यास होईल. तर मागे सुद्धा नाही का मुद्रा वगैरे मी घेतल्या होत्या, त्यामुळे माझा मुद्रा हा विषय खूप चांगला झाला. सगळेजण मला म्हणायचे तू सांग मुद्रा, तुझं चांगलं झालेलं आहे. तर आपलं असं ज्ञान देण्याने आपलं ज्ञान वाढतं हे तर माहितीच आहे सगळ्यांना. त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या दुसऱ्यांना देत राहणं हे माझं पहिल्यापासूनच आहे. नवीन काय शिकलं की मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगत असते ते, त्यामुळे ते पक्क होतं. आणि ही दासबोध वाचण्याची संधी म्हणजे त्यातनच निर्माण झाली की आपण दासबोधाचं वाचन करूयात. पण मधी जो हा कुठला तरी एक सेशन चालू होता आणि त्यामुळे दासबोध वाचायला गेला, वेळ झाला आणि आमची परीक्षा ही लवकरच आली त्या त्या दरम्यान. मग त्यावेळेस म्हटलं होतं की हे वाचन कसं करायचं आणि आपल्या विहंगच्या टेक्निक्सने दासबोध सुद्धा माझा इतका विनासायास, म्हणजे यावेळेसही थिसिसला मी तोच निवडला होता, समर्थ रामदासांचं. तर मला खूप म्हणजे इतकं पटकन ते सगळं मिळालं. आणि आजकाल ना ते चॅट जीपी आहे, समाजाचं सारांश वगैरे हे सगळं मला भरभर आलं. आणि यावेळेला तर मी इंग्लिशमधून ते सर्व तयार केलं आणि आपलं ज्या वेळेला सुरू झालं तोपर्यंत माझं तयार पण झाला होता तो. इतकं मलाही आश्चर्य वाटतंय, म्हणजे जास्त काहीही श्रम न घेता मला खूप चांगला माझा हा प्रबंध तयार झाला. आणि मग समासाचं प्रास्ताविक, मग मॅडम म्हटल्या की प्रास्ताविकात माझं नाव होतं, मग प्रास्ताविक करते मी थोडंसं. आणि त्या म्हटल्या तुझं अभ्यास आहे तर तुम्ही तिकडे लक्ष द्या, इकडं आम्ही बघतो सगळं. मग नंतर जेव्हा त्यांचे समास होते त्यातला समास कुठला उचलायचा तर मी वाचून पाहिला, तर मला ते जरा थोडं वाचताना म्हणजे अवघड वाटायला लागलं. 17वा समास घेतला, म्हटलं हे आपल्याला वाचायला जमेल का? हे मंगल मॅडम साठीच ठेवूयात म्हटलं. म्हणून 17वा मी सोडला. नंतर 20वा घेतला. 20वा तर आणि अगदी गहन वाटला आणि असा विचार केला की 20वा मॅडम साठी ठेवूयात, म्हणजे सर्वांचं सारांश रूपाने त्या सगळं परत त्याच्यामध्ये घेतील. आणि पुन्हा मग मी 17वा उघडला, वाचायला सुरुवात केली. आणि मग जसं जसं वाचायला लागलो आपल्याला तसं इतकं म्हणजे जवळच ते वाटायला लागलं की त्याच्यामध्ये सगळं आत्मनिरूपण आहे, आत्म्यासंबंधी सगळं सांगितलेलं आहे. आणि मग त्यामध्ये जे वाचताना तत्वनिरूपण आहे, देहनिरूपण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलेल्याच होत्या योगामध्ये, की देह हा किती यांनी बनलेला आहे ह्याच्यामध्ये जास्त विस्तृत आहे. आणि मग त्याच्यातलं डेप्थ नॉलेज
शिवाय मला मिळालं. त्याचबरोबर ज्ञानयोग म्हणजे जसे योगाचे प्रकार आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, तसंच आता याच्यामध्ये मला मिळालं की ज्ञानयोगामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे. सुरुवातीला वाचन पाहिजे, वाचन, मनन, चिंतन, त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे आणि आत्मबोध. म्हणजे शेवटी तुम्ही काय घेतलं हे जर असेल तर तो ज्ञानयोग ठरतो. आणि त्या दृष्टीने खरं हे इतकं समर्पक आहे. आणि ज्या वेळेला हा दासबोध घरी, माझी मैत्रीण आहे वैशाली भोसेकर, त्यांच्या घरी हे सगळं ग्रंथ वगैरे असतात. तर त्यामुळे मी म्हंटल बेलसरींचा हवा होता मला. त्यामुळे म्हटल्या आहेत माझ्याकडे, तो कशाला विकत घेते, म्हणून त्यांनी मला वाचायला दिलेला. तर घरी आणला, वडील होते घरी माझे. तर ते म्हंटले मी एवढे सगळे ग्रंथ वाचले, ज्ञानेश्वरी पण वाचली, पण दासबोध हा ग्रंथ सर्वात अगदी वाचायला छान आहे आणि इतकं समर्थाने दिले ना, आपल्या जीवनाशी निगडीत आहे. आणि त्यांनी इतकं ते समर्पक परखडपणे मांडलेलं आहे ना समर्थांनी, की म्हणजे तिथं निक्षून सांगतात काही काही गोष्टी. ते आपल्याला कुठल्याही शिव्या द्यायला हे करायला सुद्धा ते कमी पडत नाहीत तिथं लोकांना. आणि खूप समाज असा ढवळून काढला. सुजाताताईंनी खूप सांगितलंय त्यावेळेचं वातावरण कसं होतं. मोगलाई होती आणि त्या ह्याच्यात सुद्धा मला एक वाचनात असं आलं की ते कुबडी घ्यायचे. तर कुबडी हे त्यांचं कशासाठी असायचं की तर हाताला आधार द्यायचा. आणि जर प्राणायाम करताना आपण एखादी अशी काखेमध्ये सुद्धा वायुकोश असतात आपल्या, तो जर हे केला किंवा कुठे दाब दिला तर दुसरी नाडी चालू होते. म्हणजे पाहिजे त्या नाड्या कशा ओपन करायच्या आणि तिथून श्वास घ्यायचा, यासाठी सुद्धा ते उपयोग करायचे साधनेसाठी. म्हणजे की हाताला आधार देऊन. आणि त्याशिवाय शीख संप्रदायाशी त्यांची एकदा ओळख झालेली होती. आणि त्यावेळेस त्यांच्या जे मोठे अधिकारी असतात त्यांचे, म्हणजे आपल्यात कसे महंत वगैरे, ते त्यांच्या यांनी सांगितलं, त्यांच्यात हत्यार बघितलं त्यांनी गुप्तीसारखं हातामध्ये. तर ते म्हटले हत्यार कशाला. तर त्यांनी सांगितलं जेव्हा आपल्याला समाजात काम करायचं असतं तेव्हा काही लोक अशी आपल्याला भेटतात की तिथं कधी कधी आपल्याला शस्त्रांनी सुद्धा त्यांच्याशी हे करावं लागतं. प्रतिकार करायला लागतो. मग त्यांनी रामदासांना दिली होती ती एक अशी गुप्तीसारखं. आणि मग ते त्यांनी कुबडीमध्ये ठेवलेलं होतं. हे तुम्हाला माहिती पाहिजे की एक स्वतःच संरक्षण करण्यासाठी अस्त्र सुद्धा ते त्याच्यामध्ये होतं. आता रामदासांनी वापरलेली भांडी वगैरे जर पाहाल तर समर्थ म्हणजे सज्जनगड हा इतका उंचावरती आहे. आणि तिथं कल्याण स्वामी हा त्यांचा शिष्य होता. शिष्य सुद्धा कसा असावा याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. ते तर एकदा म्हंटले त्याची परीक्षा पाहायला, कल्याण तू मायासाठी काय करशील रे. ते म्हंटले तुम्ही काही म्हणताल ते करायची माझी तयारी आहे. म्हणे तू इथून उडी मारशील. आणि खरंच त्या कल्याणनी एवढ्या उंचावरनं उडी मारली खाली. पण ते त्यांच्या कृपेने त्यांना काहीही न होता सुखरूप परत नंतर चालत आले गडावरती. तर एवढं हे धाडस आणि शिष्या म्हणजे गुरुच्या प्रती ही अशी श्रद्धा पाहिजे. त्यांचे पाण्याचे हंडे सुद्धा पिण्याचे एवढे मोठे, म्हणजे पूर्वी आपलं तांब्याची तुम्ही भांडी बघाल ना जड, मी नंतर चित्र टाकेल एक त्यांच्या वापरलेल्या वस्तूंचं. तर ते दोन दोन हंडे कल्याण स्वामी खालच्या त्या नदीतनं घेऊन यायचे त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी. तर एवढं म्हणजे चढायला एकतर तो गड अवघड. आता चांगला रस्ता झालाय, पायऱ्या झालेल्या आहेत. पण आपल्या गुरूंसाठी की पाण्याचं म्हणून खाली जाऊन ते नदीतनं स्वच्छ पाणी घेऊन यायचे. पूर्वी कसं नदीचंच पाणी पिलं जायचं. आता सगळं, आता गडावर सुद्धा पाणी आलेलं आहे, तळं आहे, पाहण्यासारखा गड आहे अगदी. कधीही तुम्ही एकदा सातारला या, तिथं राहण्याची सोय असते, प्रसाद असतो, विनामूल्य भोजन असतं तिथं. तर हे सर्व तुम्हाला तिथं मिळेल. आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीचं स्थान आहे ते. तिथं गेलं ना की खूप छान वाटतं. आणि मला एक सर्वांना सांगायचंय असं की ज्यांना ज्यांना दासबोधाविषयी आणि जाणून घ्यायचंय तर इथे दासबोधाच्या परीक्षा सुद्धा असायच्या रिटर्न. आमच्यातले बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी या दासबोधाच्या परीक्षा दिलेल्या आहेत की त्याच्यात सुद्धा स्तर असतात, पहिली, दुसरी, तिसरी. मग या परीक्षांमध्ये काय करतात, घरी पाठवतात ते पत्र व्यवहार आणि आपण या देऊ शकतो. तर ते घरी येतात आपल्याला आणि लिहून त्याच्यात पाठवायचं असतं. मग ते तुम्ही बघून सुद्धा लिहू शकता. असं काही नाही की तुम्हाला ते तोंडपाठच पाहिजे. जो प्रश्न विचारलाय तो त्या ह्याच्यामध्ये शोधायचा आपण आणि सविस्तर
उत्तरं लिहून आपण पाठवू शकतो. मग त्याची ती सर्टिफिकेट सुद्धा मिळतात आपल्याला. तर अशा प्रकारे सुद्धा आपण दासबोधाचा डिटेल अभ्यास करू शकाल असं मला वाटतं. आणि सांगण्यासारखं बरंच आहे, पण आणि कोणाला बोलायचं असेल तर माझं मी बोलणं थांबवेल. आणि पुन्हा एकदा मंगल मॅडमना मला दासबोध वाजण्याची संधी मिळाली, चांगलं काही संधी मिळाली. मला जास्त असं अध्यात्मातलं एवढं माहित नाही, कारण कधी लहानपणापासून वाचनात नाही. पण मॅडम नेहमी म्हणतात की तुम्ही सर्व आपल्यामध्ये असतं हे तर आपण पाहिलंच, आणि सांगायला गेलं की येतं. त्या कृपेनी माझं हे झालेलं आहे. त्याबद्दल विहंगम टेक्नो होलिस्टिक, मंगल मॅडम आणि आपले सगळे या प्लॅटफॉर्मवर कार्य करणारे काउन्सिलर, गुरु सम असणारे सर्वांना माझं नमन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर आता तुम्ही जेव्हा म्हटलात की योग बद्दल दासबोध रामदास स्वामींचं तुम्हाला प्रबंध विषय घेतला आणि लोक तुम्हाला म्हणत होती की दासबोधात कुठं आहे योग, हे मला पण खूप आश्चर्यकारक वाटलं की अशी कशी उत्तरं तुम्हाला मिळाली. पानापानात योग आहे, ऍक्च्युली पानापानात. कारण म्हणजे म्हटलं की योगाची आसनं वगैरे मला सर्व म्हटले नाही, ते सूर्यनमस्कार सांगायचे, बलोपासना वगैरे सूर्यनमस्काराचं आहे त्यांच्यामध्ये, पण असं मग मी योगाविषयी नाहीये असं ते म्हटले. पारायण केली जातात, पण कशी केली जातात हेच तर मला दाखवून द्यायचंय की आपण वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करतोय. तर याच्यामध्ये योग ऍक्च्युली मगाशी मी उपासना आणि साधना म्हटली ना, साधनेत योगच येतो, उपासनेत योग येत नाही, साधनेत योगही येतो. आणि योग याचाच अर्थ आहे की ब्रह्मणाशी म्हणजे समीपकता स्थापन करणे, ब्रह्मत्व. ब्रह्मत्वाशी योग एक हे करणं, आत्म्याशी योग, ब्रह्मत्वाशी योग, परब्रह्मत्वाशी योग म्हणजे मिलन, त्याच्या समजून उमजून त्याच्या सोबत राहणे. योगाचा अर्थ तोच आहे खरं. तर मॅडम तुम्ही एकदा खास तुमच्या प्रबंधावर बोलावं. बघा केव्हा बोलताय, तुमचा आत्ताचा प्रबंध, मागचा प्रबंध एकदा ओंकार ध्यानाच्या वेळेला येऊन त्याच्यावर बोलावं तुम्ही. म्हणजे खरं हे त्या ओव्या लिहिल्या होत्या. दासबोधाचं आपलं निरूपण शेवट सांगता त्यांनी होऊ देत की तुमच्या प्रबंध आणि आधीचा आणि यावेळेचा एकदा बोला तुम्ही ओंकार ध्यानात बोला. बरं बरं चालेल. तर ते 2-4 दिवसात बघा कधी बोलताय. हा तर हा. शारदा मॅडम बोलायचंय तुम्हाला? शारदा मॅडम. धन्यवाद शैलजा मॅडम. शारदा मॅडम बोलायचं म्हटलात ना? हा, सुरू करा म्हणजे मी स्पॉटलाइट देते. हा हं. बोला शारदा मॅडम. सर्वांना आत्मवंदन. दासबोध मला ते वाचायला ते हे ठरवलं ना त्यांनी दासबोध वाचन, तेव्हा मला दासबोध माझ्या घरात नव्हता. माझा होता पण तो गोव्याला होता, माझ्याकडे नव्हता. मग मी माझ्या जावीकडून आणलं. जावींनी पण त्यांच्या इनबाईंकडून मला घेऊन दिलं. म्हणजे एवढं ते ते इथपर्यंत आलं, ते माझ्याकडे पर्यंत पोहोचलं. मला वाचायचं होतं म्हणून. आणि दशक तर मी निवडला नाही, मी निवडला होता ते मला लक्षात नाही आलं. तसं मॅडमनी दशक टाकले होते. मला वाटलं जे वाचणार आहेत त्यांचे दशक टाकले का काय, म्हणजे हे दशक सगळ्यांना वाचायला टाकली हे लक्षात नाही आलं माझ्या. म्हणून मी दुसरं दशक निवडलं होतं. तर नंतर मग मॅडमने सांगितलं मग तसं ते दशक यातलंच निवडायचंय. मग त्यातलं ते घेतलं मी दशक. तर त्यात अगोदर मी दासबोध वाचला होता, पण असं एवढं समजून नव्हता वाचला त्यात. आणि आता आता वाचलं, सगळं ऐकलं तर ना ते असं वाटतं की विहंगम मधून जे जे ज्ञान आपल्याला मिळालं ना ते सगळं यात आहे. म्हणजे विहंगम ज्ञान मिळालेलं त्याचा पुरावा सगळ्या ग्रंथामध्ये आहे. याच्यामध्ये दासबोध मध्ये, परत गुरुचरित्रमध्ये, श्रीपाद श्रीवल्लभांचं ग्रंथ त्याच्यामध्ये आहे सगळ्यात. आणि विहंगम मधून ज्ञान मिळालेलं, आणि ते ज्ञान मिळाल्यामुळंच हे ग्रंथ सगळं कळतात. त्यातलं ज्ञान कळतं. अज्ञान घालवून ज्ञान कसं मिळावं ते कळतं. आणि त्यात विहंगमधून अजून काय शिकलो ते स्वतःमध्ये देव पाहायला शिकायचं.
देवाची पूजा करण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये देव पाहायचा. त्यात यांनी दिलंय समर्थांनी, जेव्हा सद्गुरूंची कृपा होते तेव्हा असा अनुभव येतो की आपण स्वतःच तेच आहोत. म्हणजे स्वतःमध्ये देव पाहायला शिकायचं, आपणच देव आहोत. आणि त्यात तेव्हा तेव्हा मीपणा जेव्हा अहंकाराचं दिलंय, अहंकाराचं पण मॅडमने सांगितलं होतं, अहंकार घालवायला पाहिजे आपल्यातला मुळासकट. यात पण तसंच दिलंय, मीपणा जेव्हा मुळासकट अहंकार नाहीसा होतो तेव्हा परब्रह्म प्रकटते. जसे मी मौनाचं पण महत्व मॅडमने दिलंय, ते पण यात आहे. मौन पाळायचं म्हणजे मौनाने हे होत. यात दिलंय, जसे मी मौन पाळतो असे म्हणता क्षणीच ते मौन भंग पावते. म्हणजे म्हणायचं पण नाही तसं. आता मौन तर भंग पावता कामा नये, म्हणून विवेकाचा वापर करून काही न करता सर्व करावे. म्हणजे काही न करता अकर्ता, काही करून सुद्धा अकर्ता राहावे, असं सर्वात असूनही कशात नसावे. हे उदाहरणार्थ भर दुपारी समर्थांनी सांगितलंय, भर दुपारी जर वर तोंड करून सूर्यावर थुंकलो तर ती थुंकी आपल्यावरच अंगावर येते. मॅडमनी सांगितलं ना की दुसऱ्याचं म्हणजे कोण वाईट आहे आपण आधी समजतो ना, हा वाईट आहे, तो वाईट आहे असं समजतो. तर तो वाईट नसतो. आपली दृष्टी तशी असते किंवा आपल्या मनात असतं ना, तेच ते दिसतं, त्या माणसात दिसतं. म्हणजे त्याचं उदाहरण काय आहे, भर दुपारी वर तोंड करून समर्थांनी सांगितलेलं, भर दुपारी जर तोंड वर करून सूर्यावर थुंकलो तर ती थुंकी आपल्याच अंगावर पडणार. आणि दुसऱ्यासाठी जे चिंतन करतो ते आपल्यावर उलटणार. म्हणजे दुसऱ्यासाठी चांगलं काम केलं तर आपलं चांगलं हे होतं, आपलं चांगलं काम होतं. दुसऱ्यासाठी जे कार्य करू किंवा जी सेवा करू ते आपल्यासाठी हे चांगलं हे होतं, त्याचं फळ मिळतं. त्याचं चांगलं चिंतलं तर आपलं चांगलं होईल. आणि अजून दिले पिंडी ते ब्रह्मांडी, मॅडमने सांगितलं ना, पिंडी ते ब्रह्मांडी. त्यामध्ये सुद्धा ते यात समर्थांनी केलंय, जे ब्रह्मांडात आहे ते सर्व पिंडात आहे. दोन्हीमध्ये असलेल्या सगळं दोन्हीमध्ये जे ब्रह्मांडात आहे पंचमहाभूतांचं, आता प्रत्येक ह्याच्यात दिलंय तसं. ह्याच्यात प्रत्येक दशकात ह्याच्यात पिंडी ते ब्रह्मांड याचं महत्व सांगितलंय, याचं हे सांगितलंय, माहिती सांगितली. दोन्हीमध्ये असलेल्या कार्यपद्धती गुणावून त्या पंचमहाभूते आहेत. हा ब्रह्मांडात जसा त्याचा पंचमहाभूतांचा पसारा आहे सगळा, तोच आपल्या देहामध्ये आहे. म्हणजे म्हणून ते सांगितलं पिंडी ते ब्रह्मांडी. जसे देहामध्ये मन, बुद्धी, अहंकार वगैरे आहेत, तसे विश्वामध्ये सृष्टी रूपात आहे. आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं ना, तोच तेवढा मुक्त होतो. त्यात हे मॅडमनी पण ज्ञानाचं महत्व सांगितलं. त्यात ज्ञान देतात ना ते आपल्याला, ते जेवढं ज्ञान घेईल तेवढं ते अज्ञान नाहीच होतं. हे समर्थांनी पण याद दिलंय. ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं तोच मुक्त होतो. मुक्तीसाठी सुद्धा मॅडमने सांगितलं, बाकीचं काहीच मिळवायचं नाही, ह्यातून मुक्ती फक्त मिळवायची. त्याचं महत्व ते मॅडम सांगितलं तसंच यात पण आहे. ज्ञानानेच मोक्षप्राप्ती झाली पाहिजे. विवेक करून पहिल्यामुळे अंतस्थिती अंगी पाडली पाहिजे. परत ज्ञानी मनुष्य हा ज्ञानामुळे मुक्त झाला असला तरी अज्ञानी माणूस स्वतःच्या मनोकल्पित बंधनात अडकलेला असतो. हे समर्थांनी सांगितलंय. भूत प्रेत आणि परत दुसरं अजून
भूत प्रेत देव पितर यांना भजणारे लोक, त्यांना त्या 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 जो जे आपण भजतो ना, त्या त्या गतीला प्राप्त होतो. आणि याच नियमानुसार जर बघितलं तर परब्रह्माची उपासना करतो तोच परब्रह्म स्वरूप होतो. आत्मा आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही, हा सिद्धांत आहे हे दिले समर्थांनी ह्यात. आणि उपनिषदामध्ये पण आपण ह्याच्यामध्ये उपनिषद घेतलं ना मॅडमनी, त्यात पण यात पण ते उपनिषदाचं दिलंय त्यांनी. ते एक श्वेतर म्हणून उपनिषदामध्ये आहे बघा ते. त्याच ते संस्कृतमध्ये त्याचा अर्थ, त्या आत्म्यास जाणूनच माणूस मृत्यूच्या पलीकडे जातो. मृत्यूच्या पलीकडे जाण्यास आत्मज्ञानापासून दुसरा मार्गच नसतो. म्हणून माणसाने आत्मज्ञान करून ते झाले नाही तोपर्यंत पुनर्जन्म सुटत नाही. म्हणजे ज्ञान घेऊन, ते ज्ञान घेऊन आत्मज्ञान घेऊनच हे होतं, अज्ञान नाहीच होतं. ज्ञान घेतलं की विज्ञानात हे होतं रूपांतर. हेच एवढं म्हणजे शिकवलचे जे मॅडमने हे केलेलं आहे ना, आपण विहंगम मध्ये घेतलं ते बघूनच मला त्याचं म्हणजे जास्त हे वाटलं त्याचं. एवढंच सांगायचं मला. धन्यवाद शारदा मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. की हम्म. बाबा मृत्यूच्या पलीकडे जायचं असेल तर ज्ञान हे घेतलं पाहिजे, आत्मज्ञान, आणि आपण ते घेऊ लागलो. खरं मला सगळ्यांना सांगायचं, शारदा मॅडम माझी क्लासमेट आहे 10वी ची, आणि ह्यांच्यामुळेच ग्रंथ वाचन करावं मनात आलं सगळ्यात पहिल्यांदा. कारण मला म्हणायचे, अगं तू जे जे सांगतेय ना, ते ते सगळं गुरुचरित्रात आहे. मला काही ह्याचं ज्ञानच नव्हतं, मला माहितीच नव्हतं. आणि ते प्रत्येक वेळेला म्हणायची की अगं हे सगळं गुरुचरित्रात आहे, तू वाचले का? मग मला क्युरिओसिटी निर्माण झाली, हे काय म्हणतीये हे सगळं. मी बोलते अगं हे पण आहे, अगं हे पण आहे. मग मला असं वाटलं की चला गुरुचरित्र उघडून बघावं काय आहे, माझ्याकडे नव्हतं. मग तिथून मला एक क्युरिओसिटी पहिली निर्माण झाली की मी जर बडबडते ते जर गुरुचरित्रात असेल तर मला गुरुचरित्र बघितलंच पाहिजे. तर खरं ग्रंथांची क्युरिओसिटी आहे. आणि सुलक्षणा मॅडम एक, सुलक्षणा मॅडम म्हणायचे, मॅडम 5 वर्ष उपनिषदांचा अभ्यास केला पण आता कळायला लागलंय खरं काय केलंय ते, हे उपनिषदामध्ये पण आहे. मग उपनिषदांची सुद्धा क्युरिओसिटी लागली, ऍक्च्युली होती. मला वेद वाचावेत, उपनिषद वाचावेत, हे खूप मनापासून इच्छा होती. मी एकदा वेद आणायला गेले, 4ही वेद घरात असायत, पण त्याच्या घेऊन येताना विचार केला मला एक पुस्तकांची खूप तहान असते. मी आणलं की मग सगळं काम धंदा सगळं सोडून रात्री झोपत सुद्धा नाही, वाचायला घेते आणि पूर्ण करूनच ठेवते. पुस्तकं तर मी खूप वाचलीत, पण हे ग्रंथ वाचनाचं खरं शारदा मॅडम आणि सुलक्षणा मॅडम जेव्हा म्हटल्या उपनिषदात आहे, म्हटलं चला त्या निमित्ताने मॅडमनी केलेलं पण होतं सगळं उपनिषद वगैरे, आपल्याला घेणारे सुद्धा सगळे मिळाले. तसंच शारदा मॅडम ज्ञानेश्वरी वाचत होत्या, श्रीपाद श्री वल्लभांचं वाचत होत्या, सुजाता मॅडम मिळाल्या, सगळं अमृता मॅडम आल्यानंतर मृदुला मॅडम आल्या. म्हणजे एक संग्रह होत गेला आपल्या साधकांचा सुद्धा, ग्रुप ऊर्जा असते ना, तसं ते बरोबर सगळं होत गेलं. तर दासबोध होता. आता शैलेश मॅडम भागवत फक्त आहे का बघा तुमच्याकडे, कारण मी भागवत शोधला, आपल्याला श्रावणात काहीतरी घ्यायचंय, तर भागवत ज्ञानेश्वरी. भागवतातल्या गोष्टी आहेत ना, भागवत तर खरंच म्हणजे श्रवणीय नाही असा ते ग्रंथ. जरा तुम्हाला मी दिलं होतं वाचेल, ते परत एकदा चेक करा, कारण मला मिळालं नाही. मग काल हर्षला पाठ सांगितलं पिरामिड मध्ये हेमांगन मध्ये ऐका बघ, ते हा हा, मिळालेलं नाहीये. आणि बरं बरं. तुमच्याकडे ते मी दिलं होतं ते जरा फक्त बघा, किंवा दुसऱ्या हं. कोणीतरी बघा भागवत आहे का. कारण मग जरा चाळू आपण आणि मग ठरवू भागवत ज्ञानेश्वरी, किंवा आता हा अन्वयार्थ मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, काय घेऊयात आपण श्रावणात वाचायला, तर ते प्रत्येकाने मत व्यक्त करा थोडं. तर खूप धन्यवाद सगळ्यांचे. आता अजूनही शैलजा सांगायचं मला. मॅडमचं. हा बोला. मी ते ग्रंथ वाचायचे ना पहिल्यापासून, ज्ञानेश्वरी वगैरे, पण असं कधीच अर्थ जाणून घेतला नाही.
आणि हम्म. जाणून घेतलं म्हणजे मला तेवढं कळत पण नव्हतं. आणि जेव्हा आपल्या व्यंगमधून ज्ञान मिळालं ना, आता तुम्ही सगळे सेशन आपण घेतले, सगळे पुस्तक वाचन, तेव्हा मला ते जास्त गोडी लागली. नाहीतर नुसतं वाचायचं म्हणून पारायण करायचं चांगलं असतं, वाचलेलं चांगलं असतं, हा, पण त्यातलं ज्ञान सगळ्यांचंच घ्यायचं तसं, कुटुंबासाठी सगळ्यांचंच करायचं. तसं आहे. सगळ्यांचंच तसं आहे. ऍक्च्युली पारायण कसं आपण करतो सांगू का? आपण त्या देवाच्या आहे की चला बाबा देवाचं काहीतरी करतोय, चांगलं काहीतरी करतोय. मग आंघोळ करतो, स्नान करतो, जशी देवपूजा करतो, तसा ग्रंथ काढतो आणि हळूहळू वाचायला लागतो. त्यावेळेला मेकॅनिकली वाचन असतं, ते मेकॅनिकली नुसतं वाचायचं. मग हे इतकं असे पहिले अध्याय झाले पाहिजेत, मग नंतर तसे अध्याय. हा पण नियम गुरुचरित्राला पण लावला नाही. मी म्हंटल तशा पद्धतीने आपल्याला करायचं नाही, हळूहळू एक एक का अध्याय होईना. तर तुमचं काही नाही शारदा मॅडम, सगळ्यांचंच तसं असतं. तर म्हणून तर त्याचं सगळं व्यवस्थित प्रक्रियेने प्रोसेसनी झालं पाहिजे. तर आता आपल्याला बरचसं कळालं की आपण कसं वाचन केलं पाहिजे, आणि तसं आता वाचन आपण सुरू करायचं आहे. म्हणून आता प्रत्येकाजवळ आलेलं आहे दासबोध. तर त्या पद्धतीने आपण 20व्या ह्याचं तरी पारायण करत जाऊयात. आपलं आपलं काढून एक एक बोल्ड मधलं एक एक पॅरेग्राफ, एक एक दशक समास आपण करत गेलो, तर भरपूर काही आपल्यामध्ये अजून सुधारणा होणार आहे सगळ्यांमध्ये. तर चला, धन्यवाद सगळ्यांना. आणि शैलेजा मॅडमचं जेव्हा होईल ना त्यांच्या प्रबंधावर, त्यावेळेला आपण दासबोध संपला असं म्हणू आपलं. तर ते एकदा होऊ देत, कारण ते योग रिलेटेड आहे त्यांचं. त्यातून बरचसं आपल्याला अजून योग आपल्याला तर घडवायचंच आहे, घडवतच आहोत. आपण योगाची सुद्धा साथ घेतलीच आहे आपल्या उपक्रमांमध्ये. तर ते सगळं होईल. चला, भेटूयात आता उद्या सकाळी. अमृता मॅडम सुरू करतायत ध्यान रंगमंच. तर नक्कीच उद्या संख्या वाढणार आहे. तर धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात उद्या.